मित्रांनो, इट्स अ डे 58 ऑफ रोड टू 100K सबस्क्रायबर इन 104 दिवस. कालची मॅच मुंबई इंडियनने 13 वर्षानंतर पहिल्यांदा जिंकली. ॲक्च्युली मी दोन कॉन्टेंट नाही, पहिला एकच कॉन्टेंट बनवलेला की आपल्याला तर सवय आहे, पहिली मॅच आपण हरतो तर मी त्याच्यावर कॉन्टेंट बनवला. पण रोहित शर्मा आणि रिकल्टन जशा प्रकारे खेळत होते तर मला पहिल्या 10 मिनिटं अगोदर 10 नाही 15 मिनिटं अगोदर असं वाटलं की मी जिंकल्यावरचाही कॉन्टेंट बनवला पाहिजे. तो मी जिंकल्यावरचा कॉन्टेंट पटकन बनवला आणि ती व्हिडिओ पोस्ट केल्याने मित्रांनो ती मस्त चालते. मित्रांनो व्हिडिओ ती बघायची असेल तर माझे इंस्टाग्राम चॅनलवर जाऊन बघा मित्रांनो. ठीक आहे, आता आपण निघूया. ऑफिसला झालाय लेट, ऑफिसमध्ये जाऊन बोलूया कारण की आज पण आहे महासभा, आज पण आहे मज्जा. ठीक आहे, सगळं आवरून झालं पण आपलं बाईकचं तर काय आपलं नेहमीच आहे. सकाळी सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू होतं, आमच्याकडे बाबा जास्तच काहीतरी धूळ येते बाईकवर. बाईकच्या सीटला पण तडा गेली आहे. आणि हे काय रोज रोज काय ना काय नवीन नवीन दिसतंय यार गाडीवर, काय ना काय होत आहे. कसं रे बाबा. चलो ठीक आहे. काय हो नाही चलो गाडी. भाई साहब, ही जी गर्मी आहे ना, मी काय बोलतो, ही जी गर्मी आहे जे अजून मार्च पण नाही संपलाय, मार्च संपायला अजून एक दिवस बाकी आहे. तरी पण ही जी गर्मी आहे ही डेंजर आहे. अजून एप्रिलची गरमी यायची आहे, अजून मे ची गरमी यायची आहे. काय माहिती मे मध्ये पाऊस पण येईल. म्हणजे आता काय भरोसा नाही या वातावरणाचा, या ऋतूंचा. प्रत्येकासाठी रेडी राहावं लागणार आहे आपल्याला. चला पोहोचूया ऑफिस मध्ये. एवढं ऊन आणि त्यात पण आज पार्किंग बंद, म्हणजे इकडे खाली पार्किंग आहे. म्हणजे ऑलरेडी उन्हात माणूस चालतोय आणि त्यात असा सनस्क्रीन पण उडला असेल माझ्या मते, मला तर असं वाटतंय. प्रशासनाने बेकायदेशीर कुठलाही कलम टाकता आणि लावता, काय त्या कलमामध्ये काय वाचलंय का कोणी? सो सभा आटपून जे मला मेन काम होतं तिकडे मी निघालो. जेवण होतं आणि आयुक्तांचं जेवण म्हणजे एकदमच भारी असणार, कारण की भाई तिकडे त्यांच्यासाठी कामं केलं तर जेवण तर भागच पडलं. भाई मटण खाण्यात जी मजा, आणि त्यात मला नळीचा पाठ मिळाला. जास्त ठोकू पण नव्हतं शकत मित्रांनो, कायच करू शकतो, जास्त आपलं पण नाही. जेवून मी निघालो माझ्या घरी जायला. मित्रांनो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.